हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टुडेज व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10th क्लास स्टेट बोर्डचा प्रॅक्टिस सेट 1.3 यातले काही क्वेश्चन्स बघणार आहोत. आता इथे दिलेला आहे क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स, आणि इथे डिटर्मिनंट दिलेला आहे 3, 4, 2, 5, आणि इथे तुम्हाला बॉक्सेस दिले आहे विच आर एम्प्टी. सो आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे सॉल्व्ह करत असताना जेव्हा आपल्याला इथे डिटर्मिनंट दिलेले असतात तर याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, इथे जे नंबर्स अल्टरनेटमध्ये दिलेले आहे त्या नंबर्सशी आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. ठीक आहे. सो 3 आणि इथे 5. ओके. आणि इथे काय येणार, 4 दिलेला आहे तर अल्टिमेटली इथे येणार 2. ओके. सो अशा प्रकारे इथे असतं. आणि त्यानंतर 3 5 जा 15. सो जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याला सॉल्व्ह करायचं. 3 5 जा 15 मायनस 2 4चा काय येणार इथे 8. ओके. आणि 15 मायनस 8 काय येणार आहे 7. सो मोस्ट ऑफ द टाईम स्टेट बोर्डमध्ये असे क्वेश्चन्स येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्सेस दिलेले असतात आणि हे खूप इझी आहे सॉल्व्ह करायला. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. ओके. सो इथे तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे डिटर्मिनंटचे. ओके. सो आता इथे तुम्हाला काही डिटर्मिनंट्स दिलेले आहे आणि या डिटर्मिनंट्सचे तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जितकं होऊ शकेल तुम्हाला इझी क्वेश्चन्सला अजून मजबूत करून ठेवायचं आहे, सो दॅट तुमचे ते मार्क्स जे आहेत ते पक्के राहतील एक्झाममध्ये. ओके. सो जितके सोपी क्वेश्चन्स असतात त्याला खूप जास्त रिपीट करायचं, सो दॅट तुम्ही त्यामध्ये, आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही आहे. जितकं होऊ शकेल फोकस करा ऑन द वर्क. सो आता इथे काय आहे, -1. -1ला परत कशाशी मल्टिप्लाय करणार तुम्ही, 4 सोबत मल्टिप्लाय करणार. त्याच्यानंतर इथे येणार 7 मल्टिप्लाइड बाय 2. एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण मायनस साईन असते तेव्हा अलर्टनेसनी सॉल्व्ह करायचं. -1 × 4 काय येणार -4, आणि मायनस इथे जो आहे तिथे तसाच लिहायचा. 7 2चा काय येणार इथे 14. सो द आन्सर इज -18. नेक्स्ट दिलेला आहे 5, 3, -7 आणि 0. परत आता आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. सो स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे, मार्किंग स्टेप्सवरती असतात. 5, 3, -7 आणि 0. आता इथे तुम्हाला 5 × 0. ओके. त्यानंतर -3 × -7. सो आपण याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं. 5 मल्टिप्लाइड बाय 0 येणार तुमचं 0. मायनस × मायनस काय असतं प्लस 21. सो 0 + 21 इज 21. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. एक मिनटं. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो इथे दिला आहे. इथे तुम्हाला आता बघत असाल इथे ह्या ज्या व्हॅल्यूज दिसतात आहे या कशा आहे, फ्रॅक्शनमध्ये आहे. सो जरी तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये P/Q, फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू दिसतात आहे. इथे तुम्हाला 7 / 3 मल्टिप्लाइड बाय 1/2 -5 / 3 मल्टिप्लाइड बाय 3/2. सो याला याच्यासोबत करायचं आहे आणि 3/2 आणि 5/3ला मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो फ्रॅक्शनचं, तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची असते. ती काय असते, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. सो 7 मल्टिप्लाइड बाय 1 इज 7 अँड 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज 6. -5 3 काय येणार इथे 15 आणि 3 2 6. सो जेव्हा पण आपण आता हे लाईक फ्रॅक्शन झालेले आहे बिकॉज द डिनॉमिनेटर इज सेम. सो जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतं, इक्वल असतं, तेव्हा आपण त्याला लाईक फ्रॅक्शन्स म्हणतो. मग वरच्या व्हॅल्यूजला सिम्पली तुम्हाला 7 - 15 करायचं आणि डिनॉमिनेटर जसंच्या तसं ठेवायचं. 7 - 15 इज -8/6. सो आता -8/6 म्हणजेच काय असतं, -4 × 2, आणि इथे काय येणार 3 × 2. सो 2 इज कॉमन, 2 कट झाला. सो आपला आन्सर जे येणार आहे -4/3. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघत आहोत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सो आता इथे याला कसं सॉल्व्ह करणार, दोन्ही पण इक्वेशन्स लिहून घ्यायचे आहे. 3x - 4y = 10 फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन इज 4x + 3y = 5. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. नुसतं डीची व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करायची आहे. जेव्हा आपण डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो तर आपल्याला जे राईट हँड साईडचे आणि लेफ्ट हँड साईडचे जे आहे त्यातले फक्त आपल्याला लेफ्ट हँड साईडचे जे व्हेरिएबल्स कोइफिशियंट्स दिसतात आहे ते घ्यायचे आहे, एक्स आणि वायचे. 3
-4 4 आणि 3. मग याला सॉल्व करायचं आहे. हे येणार तुमचं 3 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस -4 मल्टिप्लाइड बाय 4. 3 3 जा 9 9 मायनस मायनस प्लस 16. सो आन्सर येणार इथे 25. आता क्रॅमर्स रूलमध्ये तुम्हाला काय असतं, डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते आणि डी ऑफ एक्स, डी डिटर्मिनंट ऑफ एक्स. सो इथे काय येणार, एक्सचे सोडून उरलेले जे कोइफिशियंट आहे ते घ्यायचे तुम्हाला. पहिले तुम्हाला राईट हँड साईड्सच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहे इथे 10 आणि 5 आणि वायचे काय कोइफिशियंट्स आहे -4 आणि 3. आणि मग याला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 10 इंटू 3 मायनस -4 इंटू 5. 10 3 जा 30 मायनस मायनस प्लस 4 5 जा 20. सो आन्सर विल बी 50. मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे डिटर्मिनंट ऑफ वाय. सो 3 4 तर वाय सोडून जेवढे पण आहे ते व्हॅल्यूज घ्यायचे आहे. एक्सचा कोइफिशियंट 3 आणि 4 आणि राईट हँड साईडला दिलेलं 10 आणि 5. मग याला परत एकदा कॅल्क्युलेट करणार 3 5 जा मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 4 15 मायनस 40. सो हिअर द आन्सर इज -25. सो हे एकदा कॅल्क्युलेट केल्यानंतर जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेट करता, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला बाय क्रॅमर्स रूलनी डी ऑफ एक्स अपॉन डी. सो एक्सची व्हॅल्यू काय असते, डी ऑफ एक्स अपॉन डी. तर इथे काय येणार 50/25 विच इज 2. आणि वायची व्हॅल्यू आहे डिटर्मिनंट ऑफ वाय अपॉन डी विच इज -25/25 - 1. सो आपण इक्वेशन का सॉल्व करत असतो, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. आणि एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज आपल्याला भेटलेल्या आहे. 2 and -1 is the required solution. So in this way we have achieved and acquired the values of x and y. So हे आपलं काय आहे, सोल्युशन आहे. सोल्युशनचा अर्थ असतो टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याच्या पुढचे जे पण गणित आहे ते घेणार आहोत.